यापुढे सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केलेली आहे। शिरीष वळसंकरांनी स्वतःवरती गोळी झाडून आपलं जीवन संपवलंय। तर गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू। या घटनेमुळे सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे। शिरीष वळसंकर यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं नाव म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांची ओळखलं जातं। काल रात्री 8:30च्या सुमारास 7 रस्ता येथील राहत्या घरी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डोक्यात गोळी झाडून कुठेतरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। मात्र गोळी झाडल्यानंतर त्या गोळीचा आवाज आल्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांनी वळसंकर यांच्या याच हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर त्यांची मुलगा असेल किंवा सून असेल आणि इतर 3 जे तज्ञ डॉक्टर होते त्यांनी पाऊण तास कुठेतरी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले। मात्र अखेर 8:45च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले होते। आता पाहिलं तर वळसंकर हॉस्पिटलमध्ये कुठे या ठिकाणी कोणत्याही जे हॉस्पिटल आहे ते पूर्णपणे भरलेलं असतं। मात्र आता पाहिलं गेलं तर शुकशुकाट या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे गेल्या 40 वर्षापासून भारत असेल, महाराष्ट्र असेल किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून मेंदूविषयक जे काही रुग्ण आहेत ते या ठिकाणी येऊन उपचार घेत होते। आणि डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गेल्या 40 वर्षात वैद्यकीय सेवा बजावताना विविध प्रकारचे जे काही रुग्ण आहेत ते बरं करण्याचं जे काम आहे ते केलं होतं। असं असलं तरी सकाळी त्यांच्यावर 11 वाजेपर्यंत PM केलं जाणार आहे। त्यानंतर ते 7 रस्ता परिसरातील त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाजवळ त्यांना ठेवलं जाणार आहे। मात्र असं असलं तरी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी कशामुळे हे टोकाचं पाऊल उचललं आणि काय कारण होतं हे अद्याप स्पष्ट असलं तरी मात्र सध्या तरी पोलीस जे तपास करत आहेत त्यात पाहिलं गेलं तर पोलिसांनी त्यांच्याकडील जे काही पिस्तूल आहेत किंवा फिंगरप्रिंट्स आहेत त्याचे नमुने घेतलेले आहेत। आणि असं असलं तरी त्यांच्या आता सोलापूर शहर पोलीस आहे त्याचा सखोल असा हा तपास करताना आपल्याला दिसत आहे। त्यांच्यावर प्रेम करणारे जे रुग्ण असतील किंवा मित्रमंडळी असतील हे मोठ्या प्रमाणावर 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी जमा होणार आहेत। 11 ते 4 वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी त्यांचं जे पार्थिव आहे ते ठेवलं जाणार आहे आणि शेवटी त्यांच्यावर 4 वाजता अंत्यविधी केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।